स्वतःवर विश्वास ठेवणारी स्त्री कधीच हारत नाही. आणि तुमच्यासाठी गोड बातमी की लवकरच मी माझ्या हक्काच्या घरात राहायला जाणार आहे, जे की मी पुण्यात घेतलेलं आहे. घराचं काम म्हणजे 50% झालेलं आहे. आणि जसं जसं आपलं घर बांधलेलं आपण बघतो ना, तुम्हाला सांगते खूप भारी वाटते. ना ते सासऱ्यांनी दिलेलं असणार आहे, ना ती माहेरकडच्यांनी दिलेलं असणार आहे, ना ते नवऱ्यानं दिलेलं असणार आहे. हो, नवरा मला मदत करतोय ते घेण्यासाठी, पण ते माझ्या मेहनतीचं हक्काचं कष्टाचं घर आहे. आणि पुढचा गुढीपाडवा, अक्षय तृतीया ही मी माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरात करणार आहे. मला तर हे अजूनही स्वप्नच वाटत आहे की पुण्यात येऊन मला अजून 2 वर्षही नाही झाले आणि मी माझ्या हक्काच्या घरात जाणार आहे. कशी आहे ही कल्पना ते सांगा बरं. तर चला त्याविषयीच आज आपण बोलूया. आणि आज मी मस्तपैकी कपाट आवरलेलं आहे आणि साड्यांची घडी अशा पद्धतीने केलेली आहे. तर चला सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. मी ना जेव्हा माझा मोबाईल स्क्रोल करत होती ना, तेव्हा मला जोडप्यांचे भरपूर व्हिडिओ आले, ज्याच्यामध्ये की गृहप्रवेश, शेवटी बायकोने साथ दिली, आम्ही घर घेतलं असे आले. आणि तेव्हा मी अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं आणि मी माझंच स्वप्न रेखाटत होती. किती भारी वाटते ना. तर इथं सकाळ झालेली आहे आणि मी वृद्धाश्रमात जेवण दिलं होतं ना, तेव्हा मला काही स्वयंपाकाचा अंदाज लागत नव्हता आणि मुंगाची डाळ मी एक्स्ट्राच भिजू घालून दिली होती. मग माझ्या ते लक्षात आलं होतं, बाजूच्या काकू स्वयंपाकाला आल्या होत्या, त्यांनी सांगितलं होतं की एक्स्ट्रा झालेली आहे. मग मी ते डाळ काढून ठेवली होती. तर इथं स्वराज उठलेला आहे आणि स्वराजचं आता मी म्हणजे स्वतःच्याही जीवापेक्षा खूप काळजी घेते आणि त्याला वेळेवर जेवण, चहा सर्व देते. आता तुम्हाला असं वाटत असणार आहे आणि तुम्ही म्हणणार आहे की मुलांना चहा वगैरे देऊ नका, पण मी त्याला ना उल्लू बनवत असते. दूध जास्त टाकत असते आणि पाणी एकदम थोडंसं टाकत असते आणि पत्ती पण म्हणजे त्याच्या सॅटिस्फॅक्शनसाठी टाकत असते, बाकी नसते. तर इथं आज ना मी मूग डाळ असते ना, ते मिक्सरमधून बारीक करून घेतली होती. त्याच्यात मी हिरवी मिरची, लसणाची आणि सांबार कढीपत्त्याची पेस्ट टाकली होती. आणि अशा पद्धतीचे मी ना म्हणजे हे बनवले होते, मुगाचे डोसे बनवले होते. हे पातळ असले की अजून छान लागतात, परंतु मला जाडसरच आवडतात, म्हणून मी जाडसर केले आणि त्याचा आम्ही नाश्ता केला. स्वरा ना मुगाचे डोसे घेऊनच शाळेत गेलेली आहे. तर इथं मी आणि हो, हा ब्लॉग ना 2 दिवसाचा आहे, म्हणजे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीचा आणि अक्षय तृतीयेचा आहे. तर ते मला ना आज कढी गोड खायची खूप इच्छा होत होती. आईनं म्हणजे असली ना तर खूप काही करून देते, परंतु आता आई नसल्यामुळे आपल्यालाच ते करावं लागणार आहे. आणि तुम्हाला गंमत नाही, खरं सांगते, मी लग्नाच्या अगोदर कधी म्हणजे गॅसवर तावासुद्धा ठेवून नव्हता बघितला, परंतु आज एवढा छान स्वयंपाक मला कसा येतो ना ते मला कळतच नाही. तर सगळ्यात अगोदर मी कढई ठेवली आणि याच कढईमध्ये सकाळचा नाश्ता केला होता, त्याच्यामुळं ती अशी दिसत आहे. तर त्याच्यात मी सगळ्यात अगोदर तेल गरम होऊ दिलं आणि मस्तपैकी मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर मी हे मेथी दाणा टाकला, त्याच्यामुळे कढीला खूप छान चव येते. तुम्ही कशी करता ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर कढीपत्ता सोडलेला आहे आणि कढीपत्ता सोडल्यानंतर मी आधीच ना म्हणजे ताक घेतलेलं होतं आणि ताकामध्ये बेसन टाकलं होतं, हळद टाकलं होतं, मीठ टाकलं होतं आणि ते खूप छान फेटून घेतलेलं होतं. आणि ते सर्व उकडल्यानंतर समजा याच्यात मेथी दाणा वगैरे फुलल्यानंतर हिरवी मिरची आणि लसण आहे ना, त्याची पेस्ट मी काढून घेतलेली होती. आणि हे लालसर झाल्यानंतर त्याच्यात मी आता कढी सोडणार आहे. तर तुम्हाला सांगते की म्हणजे खूप लोकांनी मला हिणवलं होतं, खूप त्रास दिला होता आणि म्हणजे नाही का मला असे कमी लेखत होते. आणि म्हणजे माझ्या आईबाबाची परिस्थिती हे होती, तर ते आम्हाला अशी कमी लेखत होती. परंतु आज ते लोक माझे रिलेटिव्हच समजा बघत असतील की बाबा ही एवढी पुढे गेली कशी ना. कसं आहे, बाहेरच्यांच्यापेक्षा ना आपल्या घरातले जास्त आपल्यावर जळतात किंवा आपल्याला नावं ठेवतात, बाकीचे तर दूरचे असतात. तुमचे पण नातेवाईक असे आहे का ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तो दिवस ना माझ्या आयुष्यातला म्हणजे असं म्हणणं खूप खूप मोठा दिवस असणार आहे. हो, माहेरी माझं हक्काचं घर आहे, परंतु ते घर कसं आईने दिलेली जागा होती, त्याच्यामुळं त्याचाने आपल्याला एवढं इगो ॲटिट्यूड म्हणजे एवढं काय फक्त आपण बांधलेलंच होतं. जागा आपल्याला आयती भेटलेली होती. सासऱ्यांनी घर दिलेलं आहे ते पण आयतंच आहे, परंतु हे जे पुण्यातलं घर आहे 2 BHK घर, हे मी स्वतःच्या कष्टानं घेतलेलं आहे. आणि मला एवढी हुरहुर लागलेली आहे की मी कधी त्या घरात जाते आणि कधी नाही.
तर आदल्या दिवस का काही एवढा खास गेला नाही तुम्हाला सांगते. आणि सकाळी मूग दोशे केले होते, कढी वडे केले होते आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी तरी बेटर उरलं होतं तर मस्तपैकी मूग भजी केले होते. तर दुसरा दिवस होता अक्षय तृतीयेचा आणि ही अक्षय तृतीया माझी खूप खास आहे, कारण की ही माझी रेंटच्या घरात आहे, परंतु 100% पुढच्या वर्षी ती माझ्या हक्काच्या घरात असणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी काय केलेलं होतं की शेगडीची पूजा वगैरे करून घेतली होती, स्वामींची पूजा वगैरे करून घेतली आणि इथं मी स्वयंपाक करत आहे. अक्षय तृतीया तर मी केलेलीच नाही आहे, कारण गणेशजी पण नाही आहे आणि आदल्याच दिवशी आम्ही आश्रमात जेवण दिलं होतं. तर वडे भजी कुरड्या पापड सर्व काही केलं होतं. तर मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती, डाळ भात केला होता मुलांसाठी. तर माझी शेवग्याची शेंगाची भाजी गणेशजी असले ना तर तेव्हा मी खूप वेगळ्या पद्धतीने करते. म्हणजे शेंगदाणा खोबरं हे सर्व काही भाजून घेते, त्याची पेस्ट काढते. परंतु जेव्हा मी एकटी असते ना तेव्हा काही मी अशी खास करत नाही. शेंगा मी वाफून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता, आणि त्याच्यातल्या अर्ध्या शेंगा मी स्वराजला खायला दिल्या होत्या मीठ टाकून. तर ही पेस्ट काही मी वेगळी केली नाही आहे. एक कांदा घेतला होता मोठा, टोमॅटो घेतला होता, हिरवी मिरची लसूण ते भाजून घेतला आणि त्याचीच पेस्ट काढलेली आहे आणि तेच पेस्ट मी टाकलेली आहे आणि त्याच्यात उकडलेल्या ज्या शेंगा होत्या ना ते सोडून दिलेल्या आहे. तर सर्वात अगोदर मी काय केलं, स्वराला जेवण दिलेलं आहे आणि स्वराला जेवण दिल्यानंतर मी स्वराजला भरवत असते, कारण त्याला औषधी वगैरे द्यावं लागतं आणि डॉक्टरनी सांगितलेलं आहे त्याला खूप लक्ष द्यावा. इथं स्वराजची आणि स्वराजचे म्हणजे दोघांची मैत्रीण आली होती खेळायला, दोघांपेक्षा लहान आहे परंतु येते ती संडे वगैरेला खेळायला येते आणि मुलं मस्तपैकी खेळतात आणि मित्रमैत्रिणीसोबत खेळले ना तर मग ते मोबाईल वगैरे कमी बघतात. त्याच्यामुळं मी तिला येऊ दिलं होतं आणि ती बोलली होती मी घरी जाते जेवायला. म्हटलं जेव बाळा, मुलांसोबत जेव. मग ती जेवायला बसली. त्याच्यानंतर माझे प्रमोशन व्हिडिओ शूट करायचे होते तर मी पटापट ते करून घेतले आणि स्वरा थोड्या वेळ झोपली. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती आणि स्वराजला भूक लागली होती. तर काय करू प्रश्न पडला होता. तर स्वराजसाठी मखाना केला होता आणि तसं पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मुलांना दर 1-2 तासांनी थोडं का होईना खायला द्यायचं. तर त्याला इथं मखाना आणि आलू शेव वगैरे दिलेले आहे आणि स्वराने आणि मी पण खाल्ले. आणि या फ्लॅटमध्ये आलो तेव्हापासून ना मी म्हणजे कपाट आवरलंच नव्हतं आणि ह्या साड्यांचा एवढा गडाटा झालेला होता. आणि ह्या सर्व ज्या साड्या तुम्ही बघताय ना, ह्या साड्या काही मी स्वतःहून घेतलेल्या नाही, सर्व प्रमोशनच्या आहेत. आणि तेच म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की स्वतःच्या हक्काच्या घरात जाणं, स्वतःचं हक्काचं घर आपल्या डोळ्यासमोर जेव्हा बांधतात ना तेव्हा एक वेगळी फिलिंग येते आणि तो माझ्या म्हणजे सक्सेसचा दिवस असणार आहे आणि मी सांगू शकत नाही की त्या दिवशी मी किती रडणार आहे. आणि अक्षरशः मी ना दिवस अशी बोटांवर मोजत आहे की कधी जातील हे दिवस, कधी जातील ते हे दिवस. आता या वर्षातले 4 महिने तर गेलेले आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि डिसेंबर महिन्यापर्यंत माझ्या हक्काचं घर तयार होणार आहे. आणि रोज मी माझ्या घराचं स्वप्न बघते की मी तिथं असं करणार, मी तिथं तसं करणार, मी त्या घराला असं डेकोरेट करणार, मी त्या घराला तसं डेकोरेट करणार. म्हणजे खूप स्वप्न बघत आहे. कारण ज्या वयात मुली नवऱ्याच्या भरोशावर माच करतात किंवा राहतात त्या वयात मी माझं हक्काचं घर घेत आहे. कारण आतापर्यंत सर्वजण म्हणत होता हां तुला का आयतं माहेरचं घर भेटलेलं आहे, परंतु आता तसं काही नाही. तर साडीनं खूप वेगळ्या पद्धतीने मी घडी केलेल्या होत्या आणि मला ही ट्रिक माहिती नव्हती. यूट्यूबवरून मी ही ट्रिक बघितलेली आहे. दोन्ही साड्या अशा पद्धतीने घडी करून ठेवल्या ना ते घडी पण मोडत नाही आणि आपल्याला त्रास पण होत नाही. म्हणजे आपल्याला जेव्हा साडी आपण काढली की लगेच त्याचा ब्लाऊजसुद्धा बाहेर येते. आणि खूप रात्र झाली होती. मग स्वराला मी हाताखाली घेतला आणि स्वराला म्हटलं तू तुझं कपाट आवर, मी माझं आवरते. आणि स्वराने बिचारीने तिचं कपाट आवरलं, मी माझं आवरलं. तर तुम्ही बघू शकता साडी अशी घडी करून घ्यायची. 2-3 पद्धतीने ट्रिकने मी घड्या केलेल्या आहेत आणि खूप छान घडी होतात. पॉकेट साडी म्हणतात याला. खूप छान पद्धतीने घडी पण होते आणि विशेष म्हणजे आपले ब्लाऊज पण त्याच्यातच राहते. सगळ्यात अगोदर साडीला अशा पद्धतीने मी करून घेतलेलं होतं आणि ही ना माझ्या लग्नाची साडी आहे. म्हणजे गणेशजीने जर मला साड्या घेतलेल्या असतील ना तर त्याच्यापैकी ही एक साडी आहे. लग्न झाल्यानंतर त्यांनी काही मला जास्त साड्या घेतलेल्या नाही आहेत, 3-4 साड्या घेतलेल्या आहेत आणि मी पण हट्ट करत नाही त्यांना साडी द्यायचा, कारण ऑलरेडी मला प्रमोशनचे भरपूर कपडे येतात त्यामुळं.
तर ही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी साडी केली आणि त्याच्यात ब्लाऊज ठेवून द्यायचा आणि अशी दुमडायची एका साईडने आणि पुन्हा अशी दुमडायची आणि फोल्ड करून ब्लाऊजमध्ये टाकून द्यायची. आणि बघा किती छान पद्धतीने ड्रॅप होते आणि पॉकेट घडी म्हणतात याला. कुठे जर गावाला जात असाल तर खूप छान आहे आणि याच्यामध्ये तुम्ही टिकल्या बांगड्या पण ठेवू शकता. आणि तेवढ्यातच ना मला वाटते मॅच सुरू होते तर त्याचा रिझल्ट लागला. जोरजोराने फटाके फुटत होते तुम्ही बघू शकता. आणि असेच फटाके आपण पण फोडणार जेव्हा आपल्या घराचं हे होणार. आणि स्वराचं आणि माझं थोडंसं का आम्ही एका ठिकाणी आलो ना ते म्हणतोत ना मायलेकीचं नातंच तसं असते. मी तिला बोलत होती आवर पटकन आणि तिने एवढ्या जोऱ्याने उडी मारली ना इथून की मी करते ना आणि करत काहीच नव्हती. मोबाईल घेऊन गाणेच बघत होती. तर तिला मी बोलत होती सरक तर तिने एवढ्या जोराने जंप मारली ना इथून तुम्ही बघू शकता की अक्षरशः मला पण हसू येत होतं की बाबा हिचं काय करू आणि काही नाही. पण असो घरात ना थोडीशी नोकझोन भांडण मुलांसोबत कसा दिवस जातो ना ते कळत नाही. आणि माझं घर सध्या रणभूमी बनलेलं आहे. आधी फक्त आम्ही दोघं नवरा बायकोच भांडत होतो, परंतु आता हे मुलं अशी भांडतात ना तुम्हाला काय सांगू. आणि हा बघा आमच्या दोघीचं सुरू असलं ना की लगेच हा मोबाईल घेऊन घेतो आणि स्वरांना कधी मला खूप इरिटेट करते. म्हणजे माझं ऐकत नाही किंवा मग काम करायला सांगितलं तर मग हो ना करतो ना आणि करायचा नावाचा पत्ताच नसतो अशी करते. मग मला पण वाटते की जाऊ द्या बाबा नवऱ्याच्या घरी गेल्यावर तर करायचंच आहे. आणि त्यांचं पण सुरू असतं मम्मी आपण आपल्या घरात कधी जाणार आहे कधी नाही. तर तुम्हाला कसं वाटत आहे ते नक्की सांगा. तुम्ही माझ्या या स्वप्नासोबत आहे ना ते नक्की सांगा. आणि तुम्हाला पण असं वाटत असेल ना की आपलं पण हक्काचं घर असो. कारण रेंटच्या घरात कितीही म्हटलं ना कितीही सजवा काही करा ते आपलं होत नसते. आणि आपलं घर होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. नंतर आम्ही पटापट आवरून घेतलं आणि नंतर नवऱ्याचा कॉल आल्यामुळे रेसिपीचा व्हिडिओ शूट नाही झाला. आणि दुपारची भाकर आणि शेवग्याची भाजी होती ते मी खाल्ली. स्वराजने डाळ भात खाल्ला आणि थोडीशी मॅगी केली आणि सगळं काही मग आवरून ठेवलं. तर फ्रेंड्स असा होता आजचा आमचा दिवस. आज आम्ही काम कमी आणि खाल्लं जास्त आणि नंतर मग आम्हाला असं वाटलं की आज आमचे तिन्ही कपाट आवरायचे. कारण आलो तेव्हापासून आमचं कपाट काही आवरणं झालंच नव्हतं. मग फायनली आज आवरलेलं आहे. आणि साड्या अशा पद्धतीने लावलेल्या आहेत ना त्याच्यामुळे बघा कपाट किती आवरलेलं आहे आणि तेवढ्याच जागेत जास्तीत जास्त साड्या बसलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता साडी आणि ब्लाऊज त्याच्यातच ठेवलेलं आहे. किती छान पद्धतीने कपाट आवरून घेतलेलं आहे. नाहीतर हे पूर्ण पॅक झालेलं होतं, परंतु आता ब्लाऊज म्हणजे साडीसोबतच ठेवल्या गेल्यामुळे खूप सोपं झालेलं आहे. नंतर हे आहे गणेशजीचं, म्हणजे हे याच्यातही माझे डेली यूजचे कपडे आहेत, स्वराजचे कपडे आहेत आणि खालच्या रकान्यात गणेशजीचे कपडे आहेत. आणि हे आहे स्वराचं स्पेशल कपाट. याच्यात ना तिच्या सगळ्या वस्तू वगैरे आहे. याच्यात म्हणजे जाण्या येण्याचे कपडे, इथं ब्लँकेट उषा, खालच्या याच्यात तिचे बुक्स आहेत आणि वरच्या याच्यात योगा मॅट वगैरे आहे. फायनली आता आवरलेलं आहे आणि आज मॅगीच केलेली आहे. आणि स्वराजला बिचाऱ्याला मॅगी कोणीच दिली नाही. त्याने बिचाऱ्याने डाळ भात खाल्लेला आहे आणि आता त्याला खूप आमचा राग आलेला आहे. तर अशा पद्धतीने आज होता असा आमचा चिनी मिनी ब्लॉग. आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.